23 डिसेंबर 2024 संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि मी जस्ट माझ्या रूमची खिडकी उघडली आणि बाहेर बघितलं तर एका मांजामध्ये एक कबूतर अडकलेलं. आणि जे मला असं जाणवलं की ते कबूतर मेलं आहे, कारण मी खूप वेळ त्याला बघत होते पण ते हलत नव्हतं आणि मी काहीच मूवमेंट नोटीस केली नव्हती. अँड फॉर सम टाईम मी खूप जास्त हतबल झाले आणि मी तिथेच बसून राहिले की आय विश की मी थोडंसं लवकर बघितलं असतं तर कदाचित मी लोकांना बोलवलं असतं, त्याला वाचवलं असतं किंवा आम्ही काही केलं असतं. पण मी असेच 8-10 मिनटं वेस्ट केले आणि नंतर बघितलं की थोडीशी मूवमेंट जाणवली मला त्या कबूतरमध्ये आणि थोड्या वेळात ते फडफडलं आणि लगेचच माझे होप्स परत जागृत झाले आणि मी इमिडिएटली नेचर कन्झर्वेशन सर्कल सोलापूरचे भरत छेडा सरांना फोन केला. त्याच्यानंतर ते मुंबईत होते. त्यांनी मला तरुण जोशी सरांना फोन करायला सांगितलं. मी तरुण जोशी सरांना फोन केला आणि त्यांनी लगेचच आदित्य घाटगेला इन्फॉर्म केलं आणि तिथे 15 ते 20 मिनटात आदित्य घाटगे आला. त्या दरम्यान काही गोष्टींची मी तयारी केली बेसिक, जसं की आम्हाला लांब बांबू लागणार होता किंवा चढण्यासाठी काही शिडी वगैरे अरेंज होती का ते मी बघितलं. पिजनला ठेवण्यासाठी डब्बा, त्यानंतर आकडा, असे जे सगळे बेसिक गोष्टी होत्या त्याचं आम्ही कुठून चढायचं हे सगळं प्लॅन आधी आम्ही डिसाईड करून घेतला आणि डॉक्टरांना फोन केला ॲनिमल राहतच्या. तेही निघाले होते पण अनफॉर्च्युनेटली त्यांना दुसरीकडे एमर्जन्सी असल्यामुळे ते येऊ नाही शकले. दरम्यान आदित्य तिथे आला आणि लगेचच तो ॲक्शनमध्ये आला. पटकन वरती चढला. त्यांनी सीझर्स घेतले आणि त्या जे मांजा होता त्याला कट केला. आम्हाला गॅरंटी नव्हती आणि माहिती नव्हतं की किती वेळ झाला तो तिथे अडकलेला आहे. पण त्यांनी प्रयत्न केला आणि सीझर्सनी तो मांजा कापला आणि त्याला खाली घेतलं बॉक्समध्ये. आम्ही लगेचच माझ्या घरी धनराज महलला आलो आणि ऑफिसमध्ये बसून त्याचं जे मांजा कुठे अडकला आहे, कसा अडकला आहे तो बघितला आणि आम्हाला कळालं खूप जास्त टँगल तो झालेला त्याच्यामध्ये आणि इम्पॉसिबल होतं. ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय ते इम्पॉसिबल होतं सुटून जाणं. तर डेफिनेटली ते 1-2 तासात मरण पावलं असतं. सो खूप वेळेवरती आदित्य तिथे आला. तरुण सरांनी त्याला तिथे पाठवलं आणि त्याला ऑफिसमध्ये घेऊन आल्यानंतर जे टँगल्स होते ते इतके जास्त एनटँगल्ड झालेले मांजाचे की ते त्याच्या पंखात, त्याच्या मानेभोवती, त्याच्या पूर्ण शरीराभोवती, त्याच्या दोन्ही पायाभोवती, बोटांभोवती इतकं जास्त टँगल झालेलं की ते काढणं आम्हाला जवळपास 1-1.5 तास लागला. आणि त्याचं जे पायाचे जे बोटं होते त्यातले एक बोट त्या मांजामध्ये ऑलरेडी तुटून गेलेलं. पण आमच्या डोक्यात होतं की ऑलरेडी जितकं आपण वाचू शकतो त्याला तितकं वाचवूयात, जितकं आपण सेव्ह करू शकतो तेवढं सेव्ह करूयात. कारण आदित्यानी मला सांगितलं की पिजनमध्ये सेल्फ रिकवरिंगची खूप क्वालिटी असते. ते त्यांची जी पूप असतात त्यांनी सेल्फ रिकवर करतात किंवा त्यांच्यामध्ये ते खूप नॅचरली दिलेलं असतं सेल्फ रिकवर करण्याची शक्ती. आणि त्यामुळे आमचं उद्देश एवढाच होता की जेवढं होईल तेवढा मांजा आम्ही त्यातून सगळा म्हणजे काढून टाकायचा. ॲक्च्युली 100% मांजा आम्ही काढला त्यातून आणि त्याला ट्रीटमेंट केली, त्याला औषध दिलं आणि त्याला रिलीजही केलं आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ होती. त्याला आम्ही साखरेचं आणि मिठाचं पाणी पाजलं आणि त्यानंतर 1 ड्रॉप मेलॉनिक्सचा दिला आणि त्याच्या पायावरती डीमॅक्स स्प्रे मारला आणि त्याला रिलीज करून टाकलं. सो बेसिकली हा फर्स्ट एड ट्रीटमेंट आहे आणि त्याला खूप वेळ ठेवणं पण स्ट्रेसमध्ये तो ऑलरेडी होता आणि खूप वेळ जर आपण त्याला अजून बॉक्समध्ये ठेवलं असतं तर तो अजून स्ट्रेसमध्ये गेला असता, अजून तो ट्रॉमामध्ये गेला असता आणि त्याला रिकवर व्हायला तितका वेळ लागला असता. निसर्गाच्या सानिध्यात तो जेवढ्या लवकर त्याच्या एरियामध्ये रिकवर होऊ शकतो तेवढा लवकर घरी नसता झाला. त्यामुळे त्याला आम्ही इमिडिएटली रिलीज करून टाकलं. सो थँक्यू सो मच NCCSचे तरुण जोशी सर, आदित्य घाटगे. खूप ॲक्टिवली नेहमी ॲक्टिव्ह असतो तो आणि त्याच्यामुळे आज तो पिजन वाचलेला आहे आणि थोडीशी माझा खारीचा वाटा असेल त्यात, पण ह्या लोकांचं जास्त त्यामध्ये काम आहे आणि त्यामुळे थँक्यू सो मच. 23 डिसेंबर 2024 संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि मी जस्ट माझ्या रूमची खिडकी उघडली आणि बाहेर बघितलं तर एका मांजामध्ये एक कबूतर अडकलेलं
आणि जे मला असं जाणवलं की ते कबूतर